नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकॉस अड्डा 365च्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? आणि नेहमीचा आपला एक आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करताय ना मित्रांनो? करायलाच पाहिजे बरं का. तर एक रिक्रुटमेंट आली आहे मागच्या 2-4 दिवसामध्ये, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची तर या रिक्रुटमेंटची थोडक्यात डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे. तर बघूया थोडक्यात या रिक्रुटमेंटमध्ये. तर ही रिक्रुटमेंट 24/7/2023ला आली आहे. इथे मग खाली तुम्हाला रिक्रुटमेंटची जनरल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, इंट्रोडक्शन दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं आहे मोड ऑफ ॲप्लिकेशन. त्यांची एक वेबसाईट आहे www.cotcorp.org.in. या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म 24 तारखेला, म्हणजे ज्या दिवशी रिक्रुटमेंट आली त्याच दिवशीपासून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म तर याची 13/8/2023 13 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे त्यांनी मेन्शन केलं आहे लास्ट डे ऑफ फी पेमेंट. म्हणजे काही एक्झाममध्ये कसं असतं की 13 ऑगस्टला सपोज त्यांनी फॉर्म भरायची लास्ट डेट दिली आहे, तर मग 15 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्ट इथपर्यंत ते पेमेंटची मुदत वाढवतात. पण यांचं तसं नाही आहे. ज्या दिवशी तुमचे फॉर्म भरायची लास्ट डेट आहे त्याच दिवशी फी पेमेंटची पण लास्ट डे आहे. थोडे इन्स्ट्रक्शन्स दिलेत त्यांनी. यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बॅनड. एक्झाममध्ये तुम्हाला मोबाईल फोन वगैरे वापरता येणार नाही. ते जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत, हे तुम्ही सगळं वाचून घ्या. डिटेल्स ऑफ पोस्ट. या रिक्रुटमेंट थ्रू 3 पोस्ट, आय थिंक 3 पोस्ट ते भरणार आहेत. पहिली आहे मॅनेजमेंट ट्रेनी, जे मार्केटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसरी आहे मॅनेजमेंट ट्रेनी, ते अकाउंटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि तिसरी आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ही आपल्या BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी आहे. तर बघा यांनी काय दिलं इथे. मॅनेजमेंट ट्रेनी जे मार्केटिंगमध्ये आहेत त्यांच्या नंबर ऑफ पोस्ट ह्या 6 आहेत. त्यामध्ये SCला 1 आहे, STला 1 आहे, OBCला 1 आहे, EWSला 1 आहे आणि URला अनरिझर्व्ड कॅटेगरीला 2 आहेत. असं आहे. क्वालिफिकेशन, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन MBA इन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड MBA असे विद्यार्थी जे काय आहेत ते मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट याच्या 6 जागा आहेत. त्यामध्ये SCला 2, OBCला 2 आणि अनरिझर्व्ड 2 आहेत. तर त्याच्यामध्ये ज्यांनी CA केलं आहे, CMA केलं आहे किंवा MBA केलं आहे असे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणि ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम एनी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ ॲन ॲग्रिगेट ऑफ 50% मार्क्स, 45% मार्क्स इन केस ऑफ ST, SC, PWBD कॅन्डिडेट. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह हे च्या 81 जागा आहेत. त्यामध्ये SCला 12 आहेत, STला 6 आहेत, OBCला 20 आहेत, EWSला 8 आणि अनरिझर्व्ड 35. अशा एकूण 81 जागा आहेत. आउट ऑफ टोटल पोस्ट अशा एकूण 81 जागा आहेत. हा फॉर्म फक्त BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सच भरू शकतात. तर अशा एकूण 81 जागा ह्या ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हसाठी आहेत. नंतर खाली त्यांनी इम्पॉर्टंट नोट फॉर EWS इकॉनॉमिकली वीक सेक्शन जो काय आहे त्यांच्यासाठी हे दिलं आहे. तर हे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या. याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या. चालेल? ओके. तर हे लोकोमोटरी डिसॅबिलिटी वगैरे हे सगळे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. आपण महत्त्वाचं तेवढं कवर करू या व्हिडिओ. नंतर खाली काय दिलं आहे त्यांनी. ओके. सर्व्हिस कंडिशन्समध्ये दिलं आहे स्केल ऑफ पे. अरे हे तर खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तर आपण करतोय बरोबर. हां चला इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये काय मॅनेजमेंट ट्रेनी जे मार्केटिंगचे आहेत त्यांच्यासाठी पे स्केल आहे 30,000 ते 1,20,000. मॅनेजमेंट ट्रेनी जे अकाउंटचे आहेत त्याच्यासाठी सुद्धा 30,000 ते 1,20,000. आणि ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी 22,000 ते 90,000 असा स्पे स्केल आहे. प्रोबिशन पिरियड दिला आहे त्यांनी. नंतर अ प्रोबिशन फॉर अ पिरियड ऑफ 12 months, 1 वर्षाचा प्रोबिशन पिरियड आहे ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस.
त्यानंतर सर्व्हिस बॉन्ड पण आहे याच्यामध्ये. देअर इज अ मॅन्डेटरी प्रोव्हिजन ऑफ एक्झिक्युटिंग अ सर्व्हिस बॉन्ड. त्यामध्ये तुम्हाला सर्व अ मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर्स, 3 वर्ष तरी तुम्हाला ॲटलिस्ट इथे नोकरी करावी लागेल असा त्यांचा बॉन्ड आहे. इलिजिबिलिटी कंडिशन्स आहेत. नंतर नॅशनॅलिटी, अ कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया. हे सगळ्यांकडे आहेच, आपण सगळे इंडियन सिटीजन्सच आहोत. एज क्रायटेरिया दिला आहे बघा, मिनिमम एज क्रायटेरिया. मिनिमम एज तुमचं 18 इयर्स तुमचं कंप्लीट पाहिजे. आणि मॅक्झिमम एज क्रायटेरिया पण आहे. फॉर पोस्ट ऑफ ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह एज नॉट मोर दॅन 30 इयर्सपेक्षा जास्त तुमचं एज नसलं पाहिजे आणि 18 इयर्सपेक्षा कमी नसलं पाहिजे. तर असं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. रिलॅक्सेशन ऑफ 5 इयर्स फॉर SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि 3 वर्षाचं रिलॅक्सेशन हे OBC कॅन्डिडेटसाठी आहे, एक्सक्लुडिंग क्रिमी लेअर. बरोबर. चला खाली काय दिलं आहे त्यांनी नंतर, रिलॅक्सेशन इन मॅक्झिमम एज लिमिट. तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमी लेअर यांच्यासाठी 3 वर्षाचं आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिस 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि पर्सन ऑर्डिनरीली डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. बाकी सगळा हा डेटा तुम्ही एकदा वाचून घ्या. खाली काय दिलं त्यांनी, हां, ॲप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस त्यांनी दिलेत. तर जनरल, EWS आणि OBC यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी आहे 1000 रुपये आणि इंटिमेशन चार्जेस आहेत 500 रुपये, अशी टोटल 1500 रुपये. जनरल, EWS आणि OBC यांच्यासाठी 1500 रुपये ॲप्लिकेशन फी राहील. आणि SC ST, एक्स सर्व्हिसमॅन आणि PWBD यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे, पण इंटिमेशन चार्जेस आहेत 500 रुपये. तर मग टोटल त्यांना 500 रुपये फी पे करावी लागेल. चला पुढे काय दिलं त्यांनी, मोड ऑफ पेमेंट. तुम्ही पेमेंट कसं करू शकता, तर तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड, रुपे, विजा, मास्टर, मेस्ट्रो हे सगळं यूज करून तुम्ही पेमेंट करू शकता. ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट, यूज ऑफ अंडरमेन्स. चला पुढं काय दिलं आहे त्यांनी, सिलेबस दिला आहे आय थिंक, हाऊ टू अप्लाय. मग असे सांगितलं वेबसाईट www.cotcorp.org.in या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पुढे एक्झाम सिटीज दिलं आहे. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झाम सेंटर फक्त एवढेच आहेत कॉटन कॉर्पोरेशनसाठी. तर मुंबई, नवी मुंबई आहे, हैदराबाद आहे, न्यू दिल्ली आहे, चेन्नई, लखनौ, चंदीगड, कोलकाता, बँगलोर, अहमदाबाद, पटना आणि जयपूर एवढे 11च एक्झाम सेंटर आहेत. तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई किंवा नवी मुंबई हे एक्झाम सेंटर तुम्ही टाकू शकता. पुढे ठीक आहे. द मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज प्रिस्क्राईब्ड फॉर कॅटेगरी, जे काही मिनिमम पर्सेंटेज आहेत कॅटेगरी वाईज, तर अनरिझर्व्ड, EWS आणि OBC यांच्यासाठी मिनिमम 40% तरी मार्क्स त्यांना मिळाले पाहिजे. आणि SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 35% मार्क्स हे मिळाले पाहिजे त्यांना क्वालिफिकेशनसाठी. पुढे काय दिलं आहे त्यांनी, ओके. तर हा सिलेबस आहे, हा मॅनेजमेंट ट्रेनिंग, मार्केटिंग याच्यासाठीचा हा सिलेबस आहे. तो 5 पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केला आहे. 120 ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप क्वेश्चन्स असतील, त्यामध्ये 120 मिनिट्स असतील, म्हणजे 1 मिनिट फॉर 1 क्वेश्चन. तर 5 सेक्शन त्यांनी कसे दिलेत, 5 पार्ट त्यांनी पाडलेत. युनिट 1 त्यामध्ये जनरल इंग्लिश दिलं आहे, युनिट 2 रिझनिंग दिलं आहे, युनिट 3 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दिलं आहे, युनिट 4 जनरल नॉलेज दिलं आहे आणि युनिट 5 जो काही त्यांचा पोस्ट रिलेटेड सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट दिला आहे त्यांचा. इंडिकेटिव्ह सिलेबस जो काय आहे ते सब्जेक्ट नॉलेज. मग त्यामध्ये ॲग्रिकल्चर अँड फूड पॉलिसी, ॲग्रिकल्चर फायनान्स वगैरे वगैरे ते आहे. हा सगळा सिलेबस आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग इन अकाउंट. त्यांच्यासाठी पण सेम आहे, 5 पार्ट दिलेत. 120 क्वेश्चन्स असतील, 120 ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप क्वेश्चन्स असतील आणि 120 मिनिट्स असतील. त्यांचे पण 5 पार्ट सेमच आहेत. युनिट 1 जनरल इंग्लिश आहे,
युनिट 2 रिझनिंग आहे, युनिट 3 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे आणि युनिट 4 जनरल नॉलेज आहे. आणि युनिट 5 मध्ये मग पोस्ट वाईज त्यांचा जो काही सिलेबस असेल तर तो दिलाय. तर मग मॅनेजमेंट ट्रेनी इन अकाउंट असू द्या किंवा मॅनेजमेंट ट्रेनी इन मार्केटिंग असू द्या किंवा आपलं BSc ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठीची जी काही पोस्ट आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, यांच्यासाठी पहिले 4 सेक्शन हे सेमच असणार आहेत. जनरल इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल नॉलेज. आणि मग ॲग्रिकल्चर सिलेबस इथे दिलाय. तर मग आपल्याला जनरल नॉलेजमध्ये काय करायचं आहे, इंडियन जॉग्राफी, इंडियन ट्रेड अँड इकॉनॉमी, करंट अफेअर्स, वर्ल्ड अँड इंडिया, सायंटिफिक रिसर्च, अवॉर्ड, स्पोर्ट्स आणि वर्ल्ड जॉग्राफी हे जनरल नॉलेजमध्ये करायचं आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये रेशो अँड प्रपोर्शन, टाईम अँड वर्क, स्पीड अँड डिस्टन्स, पर्सेंटेज अँड ॲव्हरेज, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट, प्रोबॅबिलिटी, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट हे करायचं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये. त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये काय करायचं आहे, सिलोजिझम करायचं आहे, कोडेड इनइक्वॅलिटीज करायचं आहे, डिरेक्शन अँड डिस्टन्स करायचं आहे, ऑर्डरिंग अँड रँकिंग करायचं आहे, ब्लड रिलेशन, डाटा इंटरप्रिटेशन, कोडिंग अँड डिकोडिंग, डिडक्टिव्ह लॉजिक, डेटा सफिशियन्सी, सिरीज कम्प्लिशन, पझल, पॅटर्न कम्प्लिशन. आणि इंग्लिशमध्ये काय आहे तर आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, वोकॅब्युलरी, रीडिंग अँड कॉम्प्रेन्शन, सिनॉनिम्स, जम्बल्ड सेंटेन्स एवढं इंग्लिशमध्ये करायचं आहे. तर हे युनिट 4 पर्यंत सगळ्यांसाठी सेमच असेल. आणि मग ॲग्रिकल्चरमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ट्रेड अँड प्रॅक्टिसेस म्हणजे हा आपला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समधला टॉपिक आहे. तर हे करायचं आहे. फार्म पॉवर अँड मशिनरी म्हणजे हे इंजिनिअरिंगमधला पार्ट आहे तो करायचा आहे. ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजी करायचं आहे. क्रॉप पेस्ट अँड देअर मॅनेजमेंट करायचं आहे. ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी, सॉईल मायक्रोबायोलॉजी, प्रिन्सिपल ऑफ ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमी करायचं आहे. फील्ड क्रॉप्स म्हणजे इथं हॉर्टिकल्चर करायचं आहे. वीड मॅनेजमेंट, ऑर्गॅनिक फार्मिंग, डायमेन्शन्स ऑफ ॲग्रिकल्चर फार्मिंग. आणि मग आता कॉटन कॉर्पोरेशनची आपण एक्झाम देतोय तर मग कॉटन रिलेटेड सिलेबस दिलाय. कॉटन प्रोक्युरमेंट, कॉटन एरिया, प्रोडक्शन, यील्ड अँड कॉटन सिनेरिओ बोथ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल कॉटन. तर हा आपला सिलेबस आहे BSc ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी. कोणत्या पोस्टसाठी, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. तर या पोस्टसाठी 81 जागा आहेत. तर ॲप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या, जोरदार अभ्यास सुरू करा. पेपर सोपा असतो. एक प्रश्न सोडवायला 1 मिनिट दिलाय त्यांनी, 120 क्वेश्चन्स अँड 120 मिनिट. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा मित्रांनो. आणि अशाच अपडेटेड आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.